वेलकम टू यूजीसी स्टडी चैनल। आज देखेंगे मॉडल्स ऑफ टीचिंग। टीचिंग के मॉडल देखेंगे। इसमें फर्स्ट मॉडल प्लानिंग ऑफ रिवीजन यूनिट। उससे पहले इवैल्यूएशन करेंगे, उसके बाद प्रॉब्लम सॉल्विंग, प्रोजेक्टिंग स्टूडेंट्स ग्रेड्स, एनालाइजिंग स्टूडेंट आंसर, सिलेबस जनरेशन, प्रॉब्लम जनरेशन और फाइनली प्लान ऑफ रिवीजन यूनिट्स। इसमें आप पढ़ेंगे पेडागोजी, एंथ्रोपोलॉजी, एटोलॉजी। फर्स्ट वन पेडागोजी। आपको दिखाई नहीं दे रहा तो आप ज़्यादा क्वालिटी में देख सकते हैं। पेडागोजी शिक्षा शास्त्र। पेडागोजी is the method of teaching in which learner dependent on the teacher for knowledge, guidance and direction, and the teachers control the learning process। इसमें टीचर पर डिपेंडेंट रहते हैं स्टूडेंट, इसलिए इसे टीचर सेंटर अप्रोच भी कहते हैं। हिंदी में देखेंगे शिक्षण शास्त्र। शिक्षण शास्त्र शिक्षण की वह विधि है जिसमें शिक्षार्थी ज्ञान, मार्गदर्शन और दिशा के लिए शिक्षक पर निर्भर रहते हैं तथा शिक्षक सीखने की प्रक्रिया को नियंत्रित करता है। इसमें आप देख सकते हैं 3 स्टेप में एक्सप्लेन करने वाला हूँ। लर्नर डिपेंडेंसी, रोल ऑफ टीचर, अप्रोच। आगे पढ़ेंगे लर्नर डिपेंडेंसी। इसमें पेडागोजी, द लर्नर इज डिपेंडेंट ऑन द टीचर। जे लर्नर डिपेंडेंट असतो टीचरवर। स्टुडंट सगळ्यात जास्त टीचरवर डिपेंडेंट असतो। टीचर फॉर नॉलेज, जे टीचरची सगळी नॉलेज स्टुडंटला समजवायला जाईल। इंस्ट्रक्शन एंड गाइडेंस, मार्गदर्शन आणि गाइडेंसवर। शिक्षा शास्त्र में शिक्षार्थी शिक्षक पर पूरी तरह से निर्भर होता है। ऐसा मतलब है छात्र ज्ञान, निर्देशन और मार्गदर्शन के लिए शिक्षक पर निर्भर रहते हैं। रोल ऑफ टीचर। इस पर टीचर का रोल क्या क्या होता है ये देखेंगे। टीचर इज द अथॉरिटी एंड नॉलेज गिवर। अथॉरिटी और नॉलेज गिवर होता है द टीचर प्लान, डायरेक्शन एंड कंट्रोल द लर्निंग प्रोसेस। अप्रोच देखेंगे, दृष्टिकोण। पेडागोजी मेनली फॉलो अ टीचर सेंटर अप्रोच। शिक्षार्थी मुख्यतः शिक्षक पर केंद्रित दृष्टिकोण का अनुसरण करता है। एंट्रोगॉजी is the method of teaching। इस सेकंड मेथड है इन विच अडल्ट लर्नर्स, म्हणजे अडल्ट लर्नर म्हणजे फॉर एक्झाम्पल UGC नीट वाले, ग्रॅज्युएशन वाले हे याच्यामध्ये येतात। अडल्ट लर्नर्स टेक रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेतात। ओन लर्निंग, स्वतः लर्निंग करतात। विल द लर्नर फॅसिलिटेट्स अँड गाईड द प्रोसेस, म्हणजे स्वतःची गाईड स्वतःच करतात। ही या अँथ्रोपॉलॉजी प्रोसेसमध्ये येतात या टॉपिकमध्ये।
मी जे मागे दाखवलेल्या त्या प्रोसेस अनुसार जाऊ. लर्नर डिपेंडेंसी, शिक्षार्थी निर्भरता, एंड्रोलॉजी पे कैसे होते हैं ये देखेंगे. द लर्नर इज लार्जली इंडिपेंडेंट, म्हणजे लर्नर पूर्ण तरह इंडिपेंडेंट राहतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल UGC नेटवाले स्टुडंट्स स्वतःचा अभ्यास स्वतःच करतात, तसं मी करतो आहे आणि तुम्हाला शिकवतो आहे. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवा. अडल्ट लर्नर्स टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर देअर ओन लर्निंग. दे यूज देअर प्रॉपर नॉलेज अँड एक्सपिरियन्स टू अंडरस्टँड न्यू कन्सेप्ट. म्हणजे न्यू कन्सेप्ट शिकायची हे याच्यामध्ये येतं. आणि याच्यामध्ये टीचरचा रोल काय असतो, हे टीचर ॲक्ट ॲज अ फॅसिलेटर or a guide, facilitator or guide rather than authoritative figures. They provide resources, create and supportive environment. सपोर्टिव्ह म्हणजे आपल्याला गाईड करतो, आणि सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे योग्य वातावरणात आपल्याला शिकवण्यासाठी साधने देतो. एन्करेज ऑफ सेल्फ लर्निंग याच्यामध्ये येतात. आणि दृष्टिकोन म्हणजे ॲप्रोच हे या प्रोसेसमध्ये बघू. इट फॉलोज अ लर्नर सेंटर ॲप्रोच. हेटोगॉजी आगे का स्टेप, आगे का टॉपिक हेटोगॉजी है. हेटोगॉजी इज़ अ सेल्फ डिटरमाइंड. जो PhD वाले स्टूडेंट, नेट क्वालिफाई करने वाले स्टूडेंट, क्वालिफाई होने के बाद हेटोगॉजी इस पार्ट में आएंगे. डिटरमिनेट लर्निंग अप्रोच वेयर द learner has completely control over their learning and teachers serve only as a mentor than required. जसं PhD झालेल्या विद्यार्थ्यांना गाईड घ्यावं लागतं, तसंच ॲज मेंटर टीचर काम करतो. Learner dependency. Pedagogy, the learner is completely independent. Learners set their own learning goals and dictate how to achieve them. म्हणजे ह्याच्यामध्ये लर्नर पूर्णपणे आपण इंडिपेंडंट राहतो, स्वतःचं काम स्वतः करतो आणि शिक्षकावर निर्भर न राहता स्वतःचं काम स्वतः करतो. फॉर एक्झाम्पल UGC नीट क्लिअर करणे झाल्यानंतर ते विद्यार्थी करतात ती प्रोसेस. द टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी देअर एज्युकेशन, म्हणजे पूर्णतः आपली एज्युकेशनची डिपेंडन्सी घेते ते करणारे स्टुडंट म्हणजे लर्नर डिपेंडन्सी हेटोगॉजीमध्ये ते स्टुडंट येतात. रोल ऑफ टीचर, शिक्षक भूमिका, म्हणजे शिक्षकची भूमिका काय असते त्याच्यामध्ये. द टीचर ॲक्ट्स ओनली ॲज मेंटॉर, म्हणजे मागं बघितल्यासारखं मेंटॉर असतो. प्रोव्हाइड गायडन्स ऑर रिसोर्सेस इफ रिक्वायर्ड बट डज नॉट कंट्रोल द प्रोसेस. रिसोर्सेस प्रोव्हाइड करतो पण त्याचं त्या प्रोसेसवर कंट्रोल नसतं टीचरचं. विद्यार्थी स्वतःच आपलं काम करत राहतो. आणि अप्रोच बघण्यासाठी दृष्टिकोन. अप्रोच बघते वेळेस इट फॉलोज ॲज अ सेल्फ डिटर्मिनेट अप्रोच, म्हणजे मागं असल्यासारखेच स्वतःवर अवलंबून राहून स्वतःच काम स्वतः करतो, म्हणजे ते हेटोगॉजीमध्ये अप्रोच असते. ते लर्नर चूज देअर ओन पाथ, एक्सप्लोर रिसोर्सेस अँड इव्हॅल्युएट देअर ओन प्रोग्रेस. इट फोकस ऑन कॅपेबिलिटी डेव्हलपमेंट, क्रिएटिव्हिटी अँड लाईफ लर्निंग. म्हणजे स्वतःची क्रिएटिव्हिटी स्वतः करतो, लाईफ लॉंग लर्निंग करतो. आणि आता तुम्ही आपले 10K+ व्ह्यू केल्याबद्दल धन्यवाद. हे सबस्क्राईबमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा अशी विनंती.
पुढं आपण क्वेश्चन PYQ बघूत आणि आपण आत्तापर्यंत वाचलेले त्याचं एक रिव्हिजन मारूत. PYQ स्टार्ट करू. त्याच्या पहिला आपण काय काय वाचलं त्याच्यामध्ये बघू. पेडागॉजी टीचर सेंटर अप्रोच आहे. मागं बघितलेलं आहे. म्हणजे टीचर जे स्टुडंट पूर्ण येतात टीचरपर्यंत डिपेंडंट राहतो. ती एज असते 0 to 4.4 म्हणजे लहान मुले म्हणजे बालवाडी ते पहिली असणारे विद्यार्थी म्हणजे 10वी 9वी अशी म्हणजे पूर्ण तर टीचरवर डिपेंडंट राहतं. नेक्स्ट लेवल असते म्हणजे आपण बघितलेले अँड्रोगॉजी हे अडल्ट प्रोसेस राहते म्हणजे आपलं 12वी ते BComच्या दरम्यानचे स्टुडंट सेंटर अप्रोच असते. आणि हेटोगॉजी आपण बघितलं स्टुडंटला सेंटर्ड राहते. हेटोगॉजी हे ग्रो अप म्हणजे BCom हे PhD स्टुडंट फॉर एक्झाम्पल हे असतात स्टुडंट सेंटरमध्ये. आणि PYQ बघत पुढचे आपण. हे समजलं नसेल तर तुम्ही डबल जाऊन व्हिडिओ वापस बघून PYQ सोडवायला या. पण ही अशी विनंती आहे की पूर्ण व्हिडिओ डबल बघू समजलं असलं तर PYQ चांगल्या प्रकारे समजेल तुम्हाला. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाईन्स pedagogy? The science and art of learning adults. आणि the science and art of self-determined learning. The science and art of learning children. The method of experimental learning. Option C is correct. Second question. Which of the following is a key principle of andragogy? A. Learner are dependent on the teacher. Learner rely on external motivation. Option C both. Learner bring proper experience to learning. Content is fixed and teacher control. Option C is correct. Pedagogy refer to teacher-centered learning, self-determined learning, planning-based learning, experimental group learning. Option B is correct. Arrange the following in the order of learner autonomy from lowest to highest. Andragogy, pedagogy or heterogogy. इसमें correct A 1 2 3, B 2 1 3, C 3 2 1 और D 2 3 1. इसमें करेक्ट अप्रोच करेक्ट आंसर बी है पेडागोजी, एंड्रोगोजी और हेटागोजी ही करेक्ट सिक्वेन्स है. पहिले चिल्ड्रन शिकतो लहान मुलापासून, नंतर अडल्ट एज येते आणि हे PhD स्टुडंट असतात त्याच्यामध्ये. हेटागोजी म्हणजे मोस्ट लर्नर. Which of the following characteristics is common in heterogogy but not in anthropogy? Teacher learner control, self-directed and self-determined learning, dependent learning style, rote memorization. Option B is correct. In pedagogy, the role of the teacher is primarily facilitator, coach, controller and decision makers and mentor. इसमें करेक्ट आंसर सी है controller and decision maker. Question 7. Which statement is true about andragogy? Learners are passive recipient of knowledge.
Learner rely solely on teacher guidance. Learner proper experience is an important resources. Learner do not participate in planning the learning process. Answer C is correct. Like, subscribe, shares. Thank you for watching English study YT channels. असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजेसाठी तुम्ही शेअर करा, दुसऱ्यांना सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा अशी विनंती. थँक्यू.